जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी। वैकुंठवासी श्री नागोरावजी मस्के सर यांच्या 13वीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री विवेकजी मस्के सर आणि कैलासराव दोन न त्यांच्या संपूर्ण परिवाराने त्या सरांच्या 13वीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा आणि वैकुंठवासी नागोरावजी सर गेल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी आवाज द्या हो थोडासा, आता मला आवाज द्या बाकी काही नाही, 1.5 तास दिला मोजून 1.5 तास दिला। 11:30च्या नंतर नाही दिला तर चालेल, 11:30 पर्यंत द्या, नंतर तुमचे 12 वाजले तर चालतील पण 11:30 पर्यंत द्या। आमचे संतोष भैया आणि विवेक सरांनी सांगितलं की महाराज आजच्या तारखेला कीर्तन करावं लागेल आणि अगदी वेळेवर ज्याप्रमाणे वेळ ठरली होती अगदी त्याचप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात। आणि खरं तर मी गुरुजींना पाहिलं नाही पण गुरुजींबद्दल बापूने काल मला नर्मदा परिक्रमेत असताना जे सांगितलं ते खूप महत्वाचं, कारण बापूंचा आणि गुरुजीचा संवाद जास्त घडला। मारवाडीला कथेला आल्यावर एखाद्या वेळेला भेट झाली असेल आमची, पण अशी चर्चा झाली नाही। गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काही घडवलं असेल तर एक सुंदर विवेक सरांसारखा सुपुत्र घडवला की त्या पुत्राच्या माध्यमातून समाजाला आणि येणाऱ्या सगळ्याच तरुणांना एक उत्तम दिशा मिळावी याचं कार्य गुरुजींनी केलं। आणि त्याचबरोबर पारमार्थिक जीवन जगत असताना हरिपाठाचा आग्रह नित्याने हरिपाठ करण्याचा प्रयत्न केला। ज्ञानोबराने हरिपाठामध्ये दिलेले एक प्रमाण आहे, नित्य नेम नामिते प्राणी दुर्लभ, दुर्लभ आहेत अशी माणसं जीवनामध्ये शांतता, बोलण्यामध्ये शीतलता, व्यवहारामध्ये कुशलता, आचरणामध्ये शुद्धता आणि समाज कार्याची आवड। आपल्या जीवनामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले, अनेक माणसं घडवले, परिवार सांभाळला, गाव सांभाळला, मित्रमंडळ पाहुणे राहुणे सगळे सांभाळले। आणि सांभाळत असतानाच आपल्या जीवनाची यात्रा सफल करून या लोकामध्ये सुंदर जीवन जगले आणि परलोकाची यात्रेला ते निघालेले आहेत। विठाला 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 आणि म्हणून गुरुजींच्या 13वीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे।
माणूस जेवढा चांगला त्या माणसाला आयुष्य फार कमी असतं. ऐकताय ना सगळेजण? ज्याची समाजाला गरज जास्त तेवढंच त्या माणसाला आयुष्य कमी असतं. गणेशराव माऊली महावैष्णव ज्ञानोबराय संपूर्ण समाजाला, संपूर्ण महाराष्ट्राला हवे हवेसे वाटत होते, परंतु ज्ञानोबरायांना आयुष्य अगदी 22 वर्षाचं मिळालं. जे हजारो वर्ष जगावं असं वाटत होतं त्यांना 22 वर्षात जीवनयात्रा संपवावी लागते. 22व्या वर्षी माऊली समाधी घेतात. जगद्गुरु तुकोबराय प्रत्येकांना हवे हवेसे वाटत होते, पण अगदी 35व्या वर्षी ते वैकुंठ गमन करतात. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकांना हवे हवेसे वाटत होते, पण आयुष्याच्या फार कमी वयामध्ये ते शरीर सोडून देतात. ज्यांची गरज समाजाला जेवढी जास्त त्याला तेवढंच आयुष्य कमी असते, आणि ज्याची गरज कुणालाच नसते ते प्रत्येकाच्या तेरवीला पहिल्या पंक्तीत जेवायला येऊन बसते. विठाला 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 विठाला. कैलास महाराज जे रोज मराव म्हणून लोक वाट पाहत होते. गावातले म्हणायचे कधी मरते, घरचेही म्हणायचे कधी मरते. दिवाळीचा सण आला, बायको म्हणे काहो सारखा अंथरुणात पडून राहता, काम नाही, धंदा नाही, व्यवसाय नाही, नोकरी नाही, लेकरांच्या शिक्षणाची काळजी नाही, घरातल्या बाजाराची काळजी नाही, शेतातल्या कामाची काळजी नाही, काहीतरी करत जा. तो म्हणला मला बोलतो, अहो तुम्हाला ना काहीतरी काम करा, आळसावानी पडून राहता. बायकोवर रागावला म्हणला मला सारखं सारखं बोलतो, तुम्ही जीवच द्यायला जातो. जा जाऊ अगदा जाऊ जा जाऊ जा ना भाऊ, 11:30 पर्यंत संपवायचा. आणि पखवा ते गेलं. ते मोठ्या ब्रिजवर उभं राहिलं, पुसदला जाऊन उडान पुलावर, आणि वरून खाली उडी टाकायचा निर्णय घेतला आणि टाकली. पण गोविंद भाऊ खालून एक भाजीवाला जाऊ लागलं. पालखच्या जुड्या, मेथीच्या जुड्या, शेपूची भाजी एका टोपल्यात घेतली आणि अशी सजवली, डोक्यावर घेऊन खालून जात होतं. हे वरच बरोबर आई जशी लेकराला आपल्या हातात झेलते तसं त्या भाजीत जाऊन पडलं. भाजीवालं मान मोडून मेलं आणि हे आळशी दुपारच्या घरी जेवायला आलं. ज्याची गरज कुणालाच नाही, वाट पाहलं तरी ते मरत नाही, आणि ज्याची गरज सगळ्या गावाला आहे, तालुक्याला आहे, जिल्ह्याला आहे, परिवाराला आहे, समाजाला आहे, मायबाप, त्यांना आयुष्य कमी असतं, त्यांना लवकर जावं लागतं. विठाला 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 इथला हा नेमच आहे. जेवढी गरज जास्त तेवढा वेळ कमी. जे आहे ते ठीक आहे. विठाला 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 नाही चालतं, काय नाही, लेकरू आहे. कळालं ना तुम्हाला? दुसरा ड्रायव्हर शेजारी बसला की खड्डे चुकवावेच लागते. पॅसेंजर किती असू द्या काहीच म्हणणार नाहीत. इथला मृत्यू लोकातला हा नेम आहे, आणि मग त्याच नियमाला अनुसरून गुरुजींना हे मृत्यू लोक सोडून जावं लागलं. इथे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मरावं लागते, हा इथला नियम आहे. अनेक ओव्या, अनेक श्लोक, अनेक प्रमाण त्याला आहेत. उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे,
परिभ्रमेगा ज्यांचा ज्यांचा जन्म झाला त्या प्रत्येक जीवाला मरावं लागते. इथे देव जरी मनुष्य शरीर धारण करून आला तर देवाला सुद्धा हे मनुष्य शरीर सोडावं लागते. इथला हा नियम आहे मृत्यू लोकातला. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ चला कोई बंधा जंजीर, 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटि देवता मर गए मरे काल के फासे, जम का अजब तड़ाखा बे तो क्या जाने लड़का बे. जो जो जन्म घेतो तो प्रत्येक जण मरतो. मृत्यूच्या बाबतीमध्ये देवाला सोडा, देवाच्या बाप्पाला सुद्धा मृत्यू चुकवता आला नाही. भगवान राम ज्या दशरथाच्या घरी जन्माला आले त्या दशरथाला सुद्धा मरावं लागलं. रामायण प्रसिद्ध आहे. विठाला विठाला मृत्यूच्या बाबतीमध्ये आतापर्यंत कुणाला वशिला लावता आला नाही, वशिला लावलाही नाही आणि वशिला लावल्याने मृत्यू निवारण झालाही नाही. महाभारताच्या युद्ध प्रसंगामध्ये अभिमन्यूचा मामा आहेत भगवान श्रीकृष्ण. पण अभिमन्यू मृत्यूच्या दारामध्ये उभा राहिलेला असताना व्याकुळ होऊन मामाला आवाज देऊ लागला, मामा फक्त एकदा वाचवा, एकदा. भगवान श्रीकृष्ण डोळ्यात पाणी आणून अभिमन्यूकडे पाहू लागले. नाही वाचवता येणार अभिमन्यू. ज्या भगवान श्रीकृष्णाने सांदीपानी गुरुचे मेलेले मुलं परत आणले त्या देवाला सुद्धा अभिमन्यूला वाचवता आलं नाही. कारण मृत्यू आला म्हणजे जावंच लागते, त्यामध्ये समझोता जमत नाही. जिथे कुणाचाच वशिला चालला नाही त्याचं नाव आहे मृत्यू. काहीच चालत नाही बाबा, मरावं लागते. केव्हा मरावं लागते?
त्याचं उत्तर आहे रोज मरावं लागते. रोज. थोडं पुरुष मंडळी लक्षपूर्वक ऐका. मृत्यू अचानक एकदम कधीच कोणाला येत नाही गणेशराव. मृत्यू रोज येतो, रोज. फक्त आपल्याला कळत नाही, तो विषय वेगळा. इथे जमलेल्या सगळ्या तरुणांना विचारा, बालपणी जसे होतात तसे आता आहोत का? मग बालपण कुठे गेलं? हरपलं नाही, हरपलेलं सापडते. आपण शेतकरी वर्ग, एखादी म्हैस गाय बैल जर हरपली तर आजची उद्या सापडेल ना. हरपलेली वस्तू पुन्हा पुन्हा मिळत असते. कुठे गेलं बालपण? याचा अर्थ आहे बालपण मेलं, संपलं. मरणे म्हणजे संपणे, पुन्हा कधीच न मिळणे. इथे काही काही म्हातारे असेही बसलेले असतील की ज्यांची जमीन रोडमध्ये गेली असेल, नसेल गेली समजा, पण कोटी कोटी रुपये मिळाले असतील. पण म्हातार झाल्याच्या नंतर 5 एकर जमीन रोडमध्ये गेली आणि 5 कोटी भेटले. ते 5 कोटी 10 कोटी 50 कोटी 100 कोटी जरी दिले तर तारुण्य परत विकत घेता येईल का? घेता येईल? कुठं गेलं? संपलं, मेलं. वृद्ध माणूस किंवा मृत्यूच्या दारात असलेला एखादा माणूस डॉक्टरच्या खॉटवर सांगितलं आणि डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब यांच्या नावाने बँकेमध्ये 200 कोटी आहेत, त्यातले 100 कोटी तुम्हाला देतो, यांना वाचवा. 100 कोटी ऐकल्याबरोबर डॉक्टरच मेलं. वाचवता येईल? माणसाला वाचवता येत नाही. मायबाप मृत्यू वेळोवेळी सावध करते की भाऊ सावध हो, पण माणूस सावध होत नाही आणि इशारा करतो. इशारा कळाला पाहिजेत. पहिला इशारा करतो, माणसाचे केस पांढरे करून टाकत असतो. श्रवण समीप भयसित केसा मन हुजरठपण असं उपदेशा. केस पांढरे झाले की समजावा की आपण म्हातारे व्हायला लागलो. आणि म्हाताऱ्या माणसाने 50च्या नंतर कोणतं येते? 50च्या नंतर 60 51 एक वन. वनात जायचं. वन म्हणजे वनात जायचं पहिलं वर्ष, 1 वर्ष. 50च्या नंतर 51 एक वन. वनाच्या दिशेने निघायला सुरुवात कर भाऊ. पांढरे केस झालेले आहेत, त्याला काळा वगैरे काही लावू नको. आता हळूहळू वैराग्याच्या दिशेने निघ. पण माणूस विचित्र, पांढऱ्या झालेल्या केसाला काळं लावतो, पण मृत्यू म्हणते नाही समजला, नाही समजलो. मग केस पांढरे झाल्याच्या नंतर हळूहळू दात राजीनामा द्यायला सुरुवात करते. 32 पैकी 32ही दात एका एकाने एक मेंबर जसं निघून जातो ग्रामपंचायतचा, तसे सगळे दात एक 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 सोडून देते. दातच इशारा करते, भाऊ तू खाऊ नये ते खाल्लं. श्रावण पाळला नाही, भाद्रपद पाळला नाही, कार्तिक नाही, पौष नाही, मार्गशीर्ष नाही, एकादशी कळत नव्हती, शनिवार कळत नव्हता, सोमवार कळत नव्हता. फुकट भेटावं तुला, बस काही मिळावं, खातच राहिला. आता नाही, इच्छा नाही, आम्ही कंटाळलो, तू नाही कंटाळला तरी. दात सोडून जाते. पण माणूस विचित्र, यवतमाळच्या बाजारात जातो, दात विकत आणतो, तरी खातोच. नाही कळालं, दुसरी घंटी वाजली. तिसऱ्यांदा डोळ्याची ऊर्जा निघून जाते, डोळे सांगतात खूप पाहिलं, आता पाहण्यासारखं काही राहिलं नाही, आम्ही कंटाळलो, तू नाही कंटाळला. डोळे झाकून देवाचं भजन कर. पण जीव देवाचं भजन करत नाही, डोळे उघडे ठेवतो,
पण संसार पाहण्याचा प्रयत्न करतो, डोळे निघून जातेत पण कळत नाही. डोळे निघून जाणं तिसरी घंटे, कान निघून जातेत, कानाची ऊर्जा म्हणतात ऐकण्यासारखं आता काही राहिलं नाही, ऐकणं बस, आम्ही ऐकणार नाही. माणूस कानामध्ये मशीन बसवतो. ज्याला ऐकायला कमी येतो त्याला बोलायचा खूपच छंद असतो आणि मोठ्याने बोलतो, ही त्याची एक मोठी अडचण असते, पण बोलतोच. 4 सुना जर बोलत बसल्या तर 70 वर्षाचं ऐकायला न येणारं म्हातारं जाते म्हणते काय म्हणायला रे त्या, मसनात जाय म्हणायले, आता काय म्हणतील, ऐकतच राहतो. कानाची ऊर्जा निघून गेली, 5वी घंटी नाही ऐकत, 6व्यांदा घंटी वाजते. मायबाप मनक्यात गॅप येतो, 2 मनके बाजूला सरकते, कंबर झुकते आणि मृत्यू सांगते की आता झुकायला शिक. खूप छाती काढून चालत होता, अहमपणा होता, थोडा झुक, नम्र झाला होता, तेने कोंडिले अनंता. जीव असा विचित्र असतो, झुकत नाही. कमरेला पट्टा बांधतो, कुत्र्याच्या गळ्यात बांधते तसा पुन्हा टाईट होतो, एकदम झुकायला शिकत नाही. किती वेळेस सांगायचा, किती वेळेस इशारा करायचा, वेळोवेळी सांगून 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 कळत नसल्यामुळे मग शेवटी एकदम चहाचा घोट घेणं, छातीत कळ निघणं, गेला. माणसं म्हणतात आत्ता चहा पिला हो, आता चहा पिला नाही. 10 वर्षापासून मृत्यू सांगत होता की मी रोज येतोय, पण माणूस सावध होत नाही. मायबाप इथे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला रोज मरावं लागतं. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात ओंजोळीत घेतलेलं पाणी ज्याप्रमाणे थेंबा थेंबाने संपते, अगदी त्याचप्रमाणे सेकंदाने, मिनिटाने, तासाने, दिवसाने, आठवड्याने, महिन्याने, वर्षाने आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. आयुष्य संपत चाललेलं आहे. ध्यानी रहा श्रीहरीच्या, एवढा संदेश या महाराज. रामकृष्ण हरी विठाल विठाल आणि मग आपल्याला हे मृत्यूलोक सोडायचा हा विचार एखाद्या माणसाने केला आणि विचार करून जीवन जगत असताना आध्यात्मिक जीवनाच्या दिशेने निघाला. थोडं लक्षपूर्वक ऐका, कळेल मुद्दा आपल्याला स्पष्ट होईल. आणि पारमार्थिक साधना करू लागला, भक्ती करू लागला, नामस्मरण करू लागला, शुद्ध शाकाहार सेवन करू लागला, इतरांना कोणाला त्रास देणं बंद केलं, आनंदात जीवन जगू लागला, दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करू लागला. की अशा जीवाबद्दल जगद्गुरु तुकोबारायाने त्यांच्या गाथेमध्ये लिहिलेला जो अभंग आहे तो अभंग आजचा आहे. अभंगाचं पहिलं चरण आहे.
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे. जगद्गुरु तुकोबरायांनी धन्यवाद दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय धन्यवाद देतात म्हणजे काही कारण नसताना देत नाहीत बरं काय. तुकोबरायांच्या जीवनाचा आपल्याला सगळ्यांना ऐकीव अभ्यास आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी कारण नसताना किंबहुना आवश्यकता नसताना त्यांच्या गाथेमध्ये त्यांच्या आईवडिलांचं नाव सुद्धा कुठं लिहिलं नाही. बरोबर. परिवारातल्या कोणत्याही सदस्याचं नाही, आईवडिलांचं नाही. बरं ठीक आहे, आईवडिलांचं नाही, परिवारातल्या सदस्याचं नाही. थोडं लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबरायांच्या अनेक कीर्तनांमध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेळेला हजर असायचे. अनेक वेळेला, एकदा नाही. एकदा नाही, छत्रपती शिवरायांनी जगद्गुरु तुकोबरायांचे अनेक कीर्तन ऐकले. पण तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नावासहित गाथेत कुठेही उल्लेख केला नाही. आदर होता, परंतु कारण नसताना तुकोबराय कोणाला फारसं लिहिण्याचं कारण समजायचे नाही. मग धन्यवाद दिला. कोणाला दिला? धन्य ते संसारी. संसारी म्हणल्यावर आपण सरळ डोकं लावू की जे घरदार लेकरं बाळ सांभाळणाऱ्या माणसाला धन्यवाद म्हणले. अजिबात नाही. घर, शेती, नोकरी, व्यवसाय, पत्नी, लेकरं याला प्रपंच म्हटला जातो, संसार नाही. संसार म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसार आहे. पुढचं नाही सांगायचं मला. जन्माला आलेला प्रत्येक जीव किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, असा 84 लाख योनीमध्ये जन्माला आलेल्या मुंगीपासून ते हातीपर्यंत, सामान्य जीवापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळे जीव संसारिक आहेत. सगळेच. आणि जगद्गुरु तुकोबराय या सगळ्या जीवाला म्हणतात धन्य ते संसारी. आहेत ना. आता थोडं लक्षपूर्वक आहे का गोवर्धन बाबा. एखादे शिक्षक जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर म्हणत असतील की आमच्या शाळेतले सर्व विद्यार्थी 1 नंबरचे हुशार आहेत, तर जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत ते तर उड्या मारतील. आपले नाव घेतलं म्हणतील सरांनी काय आहे,
पण जे अभ्यास करतेत रात्रंदिवस ते समजतील की बहुतेक सरांचे 2 फ्यूज उडाले. सरांना कळायला तयार नाही कोण अभ्यास करते आणि कोण करत नाही. ते सगळेच एका लाईनीत कधी बसवता येणार नाहीत. आणि जी माणसं सगळेच माणसं एका लाईनीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करते त्यांना समाजाचा अभ्यास नाही असं समजायला हरकत नाही. बरोबर. सगळे एका लाईनीत कधी बसू शकत नाहीत आणि संपूर्ण समाज एका लाईनीत कधी बसवण्याचा प्रयत्नही करू नये. विठाला विठाला धन्य ते संसारी असं जगद्गुरु तुकोबरायाला म्हणायचं. संसारामध्ये आलेले सगळेच लोक जर धन्य आहेत तर याचा अर्थ तुकोबरायांना समाजाचा अभ्यास नाही असं म्हणावं लागेल ना. सगळेच सारखे चांगलं सगळं चांगलं आहे बाबा असं कसं शक्य आहे. नाही नाही अशक्य आहे ते. सगळे कधीच सारखे नसतात. आणि म्हणून तुकोबरायांनी पुढचं लिहायला सुरुवात केली. धन्य ते संसारे दयावंत जे अंतरी. हा मुद्दा महत्वाचा आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. ज्यांच्या हृदयामध्ये ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे जगद्गुरु तुकोबराय त्या व्यक्तीला धन्यता देतात. विठाला 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 आता सावधतेने ऐका. एखादा माणूस म्हणला काय माणूस दयाळू होता होते महाराज. काय माणूस दयाळू होता हो. लय समाजाबद्दल दया. वा वा चांगला होता. काय करत होता. काही नाही. आला माणूस की बकरच कापून खाऊ घालायचा. ही दया आहे का. येते का दयात. दया तिचे नाव भूताचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. दयेची व्याख्याच केली जगद्गुरु तुकोबरायांनी. दया कुणाला म्हणतात सोपी व्याख्या करून सांगतो. प्रत्येक जीवाला जीवन जगत असताना त्याचं जीवन जगायला जो व्यक्ती सहकार्य करतो आणि पुढच्या जीवाला जीवन जगण्याकरता मदत करतो त्याचं नाव आहे दया. जो दुसऱ्या जीवाला मारून खातो. लक्षपूर्वक ऐका. पुन्हा सोपं करून सांगतो. जी माणसं दुसऱ्या जीवाला मारून खातात ती माणसं जगद्गुरु तुकोबरायांच्या यादीमध्ये धन्यवादाच्या लिस्टमध्ये नाही आहेत. राग आला तर चालेल. वाक्य सरळ आहे. आपलं पोट भरण्याकरता आपण दुसऱ्या जीवावर अन्याय करून कोंबडे बकरे मारून खात असेल आणि तुकोबरायाकडून अपेक्षा करत असेल की महाराज आम्हाला धन्यवाद द्या तर हा वेडेपणा ठरेल. आणि पुन्हा सांगतो जी माणसं दुसऱ्या जीवाला मारून खातात ते कदाचित कीर्तनाला येत असतील तरी सुद्धा ते धन्य नाहीत. बरं काय चालेल काय हरकत नाही. कारण कीर्तन त्याच्या करतायत. बरोबर मृदंगाचार्य. आता कीर्तनाचा दर्जा बाजूला जातोय पण त्याला सांभाळावा लागेल. कथा कीर्तन आहेत चांगलं जीवन जगण्याकरता चांगल्या दिशेने जाण्याकरता. पण आजचं चित्र असं आहे दिवसभर कीर्तन ऐकायचे आणि संध्याकाळी जाऊन धाब्यावर कोंबड्या चावून खायच्या. कोणीकडे चालली विचारधारा. त्यामुळे कीर्तन ऐकायला जरी आलात आणि दुसऱ्या जीवाला मारून खात असाल तर ती माणसं धन्य नाहीत. त्यांच्याकरता तुकोबरायाचा आजचा अभंग नाही. तुकोबराय म्हणले धन्य ते संसारे दयावंत जे अंतरी. ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. 2 मिनिटं ऐका. गंगाजी ओढून कावड भरून घेतली होती गंगोत्रीहून एकनाथ महाराजांनी आणि रामेश्वरच्या भगवान शिवजीला नेऊन पोहोचायची होती. पैठणच्या जवळ आल्याच्या नंतर चैत्र महिना ऊन कडाक्याचा तापलेलं होतं. दुपारचे 2 वाजलेले होते. गाढव तहानेला व्याकुळ झालेलं होतं आणि नाथ महाराजांच्या खांद्यावर जे कावडीतलं पाणी होतं ते पाणी भगवान महादेवाला नेऊन अर्पण करायचं होतं. गाढव तडफडू लागलं. जंगलामध्ये
पाण्यानं व्याकुळ झालेलं होतं. नाथ महाराजांनी आपल्या खांद्यावरचं पाणी उतरवलं आणि ते गाढवाच्या तोंडात टाकले. याचं नाव आहे दया. आलं लक्षामध्ये? याचं नाव आहे दया. अरे जीव तरपडतो आणि माणसं त्या तरपडणाऱ्या जीवाला कापून खाते, तर कुठे राहिली दया? विठाला विठाला आता समाजामध्ये दया वगैरे काही नाही, हे बोलण्यापुरतं झालंय. रस्त्याने जात असताना एखादा माणूस पडला, ऍक्सिडेंट झाला, तर माणसं मोबाईल काढून त्याचा फोटो काढायले. त्याला पाणी द्यायला कोणी तयार नाही, त्याला आश्रय द्यायला कोणी तयार नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला कोणी तयार नाही, त्याच्यासाठी अँब्युलन्स बोलवायला कोणी तयार नाहीत. मरताना माणसं शूटिंग काढायलेत. मरायला कसं ते पाय 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 पाय. इतकं माणसाचा दर्जा खालावला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, धन्य ते संसारे ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. कोणाबद्दल दया? पशुपक्षाबद्दल दया असली पाहिजेत, समाजाबद्दल दया असली पाहिजेत, इतर जीवाबद्दल दया असली पाहिजेत. जो आपलं जीवन जगत असताना दुसऱ्याचं जीवन जगण्याकरता सहकार्य करतो, तो माणूस आहे दयावान. विठाला विठाला विठाला. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. नाथ महाराजांची दया मी आपल्या समोर मांडली. पंढरपूर क्षेत्रामध्ये भक्त शिरोमणी नामदेव महाराज सकाळी भोजन करण्याकरता बसले आणि कुत्रा येऊन नामदेव महाराजांच्या पुढे ठेवलेली ताटातली चपाती उचलली आणि घेऊन पळाला. परंतु नामदेव महाराजांना क्रोध न येता त्यांच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली. ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागते त्याप्रमाणे या पशुला सुद्धा भूक लागलीच असेल. आता चपाती तर नेली, पण नामदेव महाराज म्हणले, अरे कोरडी खाशील तर पोट दुखल राजा, हे तूप लावून घेऊन जा, तूप लावून खा. घेऊन सांगायचं होतं. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये गोवर्धन बाबा भगवंत सगळ्यांकडेच आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव शोपाकेच पंडिता समदर्शन. भगवंत व्यापक रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे. प्रत्येक जीवाच्या. त्याने देव मानो अथवा न मानो तैसा हृदयामध्ये रामू. एखाद्याने राम मानला नाही तरी सुद्धा राम त्याच्या हृदयामध्ये आहे. ज्या दिवशी रामाने त्याला नाही मानलं तेव्हा सगळे लोक जमा होते ना राम नाम सत्य म्हणायला सुरुवात करते. आता महाराष्ट्रामध्ये काही काही हलकट क्वालिटीचे पिलावळ जन्माला आली.
भारतामध्ये राम मंदिरासारखं पवित्र कार्य चालू असताना आपल्या गलिच्छ वाणीनं, घाण वाणीनं भगवान रामाबद्दल काहीही बोलणं चाललं. ज्यांची लायकी नाही, ज्यांना स्वतःला काय खावं काय खाऊ नये याची अक्कल नाही, असे माणसं देवाबद्दल बोलतात. त्यावेळेला वाईट वाटतं. तुम्हाला खरं सांगू, माणसाने रामाला मानो किंवा न मानो, सद्गुरु श्री सातारकर महाराज सांगायचे, रामाने तुला मानलं म्हणून तू इथं जिवंत आहे. ज्या दिवशी राम तुला मानणार नाही त्या दिवशी माणसं तुझ्या दारात असतील पण तू माणसामध्ये नसतील. ही अवस्था येईल. म्हणून परमात्मा व्यापक मुद्द्यावर राहा, सगळीकडे आहे. सर्व घटी राम सगळीकडे व्यापक असलेला परमात्मा नामदेव महाराजांच्या दयेमुळं कुत्र्यातून प्रगट झाला. कुत्र पांडुरंग कुत्र बनून आला असं नाही. पांडुरंग सगळीकडेच आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण नामदेवरायांच्या दया या वृत्तीमुळे कुत्र्यातून भगवान पांडुरंग प्रगटले. म्हणून दयावंत जे अंतरे. पण काव कुठे असतात ते?
ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झालेली असते, विठाल 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 मला कळलं ना ते बदलल्यावर तुम्ही म्हणाले काय तुम्ही हो महाराज बाजूला काय ठेवा लोट्टा मला बिग बॉ दयावंत जे अंतरी ज्यांच्या अंतःकरणात दया हे विशेष गुण आहे, पण ते कुठे असतात म्हणले इथे विशेष कार्य करण्याकरता अवताराला येतात, येथे उपकारासाठी, येथे परोपकार करण्याकरता ते अवताराला आलेले असतात, परंतु त्यांचं मूळ ठिकाण आले घरजा वैकुंठे. जगद्गुरु तुकोबराय म्हणले आम्ही वैकुंठवासे आलो याची कारणासे, बोलिले जे ऋषी बोल साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठाहून आलो. जीवाचं मूळ ठिकाण हे वैकुंठ आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अर्थात मोक्ष ज्याला म्हणतो ते जीवाचं मूळ ठिकाण आहे, ते जीवाचं कायमस्वरूपीचं घर आहे. प्रत्येक जीवाचा शेवटचा मुक्काम हे वैकुंठ आहे. आपण सगळे वैकुंठाहून आलेले आहोत आणि वैकुंठाला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण मुक्त होत नाही. शरीराचा शेवटचा ठिकाण आहे स्मशानभूमी. बंगला केवढाही असू द्या, घर केवढाही असू द्या, यातला प्राण गेला की सगळी माणसं एकाच ठिकाणी जाणार. पत्र्याचं शेड किती श्रीमंत असू द्या गरीब असू द्या, सगळे माणसं त्या शेड मध्ये घेऊन जाणार. इच्छा नसली तर बांधून नेणार, येत नसला तर उचलून नेणार आणि तिथे नेऊन जाळणार. हे माणसाचा शरीराचा शेवटचा मुक्काम, तसं आत्म्याचा शेवटचा मुक्काम आहे वैकुंठ. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से आले घर जा वैकुंठी. तो वैकुंठाहून आलेला महापुरुष असतो, महात्मा असतो. इथे अवतार परोपकार करण्याकरता येत असतो. थोडं लक्षपूर्वक आहे का, परोपकार म्हणजे काय? परोपकार आपण जीवन जगत असताना दुसऱ्या जीवाला सुखाने जीवन जगण्याकरता वेळोवेळी केलेली मदत म्हणजे परोपकार आहे. विठाल 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 आपण जीवन जगत असताना आपल्या जीवन जगण्याकरता वेळोवेळी दुसऱ्याला त्रास देणे आणि आपण सुखाने जीवन जगणे यांची यादी कुठेच घेतल्या जात नाही. तुका म्हणे थोडा तरी परोपकार. एखादा थोडा थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, एक मुद्दा मांडून बस. परोपकार म्हणजे काय? आपण आपल्याच माणसाला मदत करणे म्हणजे परोपकार नाही. लक्षपूर्वक आहे का? समाजामध्ये असे कित्येक माणसं आहेत की जे आपला परिवार सुंदरपणे पाळतात, परोपकाराच्या यादीमध्ये येत नाहीत. जी माणसं आपल्या गावासाठी खूप काही करतात, ज्यांना उभं राहायचं असते ते. एका गावामध्ये सप्ताह करत असताना भागवत कथेमध्ये एक तरुण कार्यकर्ता सारखा धावपळ करू लागला.
आणि शेवटी काल्याला माझ्या कानात येऊन म्हणला, महाराज माझं काहीच कौतुक करत नाहीत तुम्ही, माझं धावपळ दिसत नाही का? मी म्हणलं पळापळी करतानाच माझ्या लक्षात आलं की तुला 2 महिन्याच्या नंतर उभं राहायचं, त्याच्यासाठी तू करतो, ते परोपकाराच्या यादीमध्ये येत नाही. परोपकार करणारे थोडं लक्षपूर्वक ऐका. गंगोत्री पासून ते गंगासागर पर्यंत वाहणारी गंगामया परोपकारामध्ये येते. इच्छा असो अथवा नसो, कोण पाणी घालते आणि कोण फळ खाते याचा विचार न करता प्रत्येक ऋतूला फळ देणारा वृक्ष परोपकारामध्ये येतो. आणि बछड्यासहित परिवाराला दूध दही तूप देणारी गोमाता परोपकारात येते. आणि जवळचा कोण आहे दूरचा कोण आहे याचा विचार न करता प्रत्येकाच्या कल्याण करणारा संत परोपकारामध्ये येते. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय दुहन्ति गाव, परोपकाराय भ्रमंती साधवा. हे 4 लोक परोपकारी आहेत. येथे उपकारासाठी. गंगामयाला विचारा, गंगामय्या गंगोत्रीहून गंगासागर पर्यंत अखंडपणे वाहण्याचा उद्देश काय? गंगामय्या म्हणले काहीच नाही, परोपकारा करता फेडीत पाप ताप, पोषित तिरीचे पादाप, समुद्राचा आयाप. गंगेचे जैसे पापी लोकांचं पाप नाहीस करायचं, तहानेल्याची तहान नष्ट करायची आणि काठावर असलेल्या वृक्षवेलींच्या गार पाणी देऊन त्यांचं जीवन सुखकर करायचं. ज्याचं जीवन गंगेसारखं आहे तो परोपकारामध्ये येत, ज्याचं जीवन वृक्षासारखं आहे तो परोपकारामध्ये येते, ज्याचं जीवन गायीसारखं आहे तो परोपकारामध्ये येते. आणि ज्याचं जीवन साधू सारखं आहे भ्रमंती साधवा, जो समाज कार्य करता, समाजाच्या उद्धाराकरता, जीवाचं कल्याण करण्याकरता रात्रंदिवस सारखा फिरतो तो परोपकारामध्ये येतो. येथे उपकारासाठी. परंतु आले कोठून? आले घर जा वैकुंठे. विठाला विठाला आज बघता बघता अर्ध्या 1 तासामध्ये हा जो मंडप भरला त्याचं कारण गुरुजींनी केलेले परोपकार आहेत. 10-12 वर्षापूर्वी विवेक सरांनी गुरुजींचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळेला मारवाडी गावामध्ये, बरोबर संतोष भैया, माणसं एवढे आले होते की जागा कमी पडत होती. भरपूर माणसं जमले होते. बाप मुलाचा वाढदिवस साजरा करताना घरोघरी पाहतो, पण मुलगा बापाचा वाढदिवस साजरा करतो हे फक्त मारवाडीमध्येच विवेक भैयाच्या रूपानेच पाहायला मिळालं आपल्याला, दुसरीकडे कुठेही नाही मिळत. आणि आज कीर्तन सुरू होऊन आता 1 तासाच्या आतमध्ये जे माणसं आले त्याचं कारण एकच आहे की परोपकार. येथे उपकारासाठी जीवन जगावं. पण जीवन जगत असताना आपण गेलो असं कळालं तर ज्याच्या कानावर बातमी पडली त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, डोळे डबडबावेत, वाटावं की इतका चांगला माणूस गेला. नाही तर जीवन जगावं. आणि ज्याला कळालं मेला ते म्हणलं पाहिजे की बरं झालं गाव मोकळं झालं. मला असं वाटतं की असं जीवन जगून उपयोगाचं नाही. कबीरा जब तुम पैदा भये जग हासे तुम रोए, और जीवन में ऐसी करनी कर चलो कि तुम हसे जग रोए. माणसाने हसत हसत प्राण सोडावा. आणि आपण गेल्याच्या नंतर लोकांनी रडत बसावं. काय माणूस होता. वैकुंठ कोणाला मिळतो?
ज्ञानोबरायांची दुसरी ओवी आहे, मने वाचा करणे जयाचे भजन, देवाचे वाहने ते शरीर जाते क्षणी, देवचे झाले ज्याने कायने वाचने मनाने देवाचं भजन केलं, त्याच माणसाच्या तेरवीच्या निमित्ताने कीर्तन सोहळा आयोजित केला जातो. ज्याने आयुष्यात कधी भजनच केलं नाही त्याच्या निमित्ताने कीर्तन सोहळा आयोजित जरी केला तरी तो सफल होईलच हे सांगता येत नाही. समाजामध्ये फिरत असतानातला अनुभव आहेत महाराज. काय काय माणसं जीवन जगायलेत, मृत्यू डोळ्याने पाहून सुद्धा माणसं ध्यानावर येत नाहीत. हो, कोरोनामध्ये किती लोकांनी प्रार्थना केली होती देवाला की देवा फक्त एवढं संकट जाऊ दे ना, आम्हाला जगू दे. शेजारचा मरत होता, इकडचा मरत होता, पुढचा मरत होता, दवाखान्यात नेलं तर या खाटावर मरून पडत होतं, त्या खाटावर मरत होतं. ज्याला कोरोना झाला ते अंतकरणातून प्रार्थना करायचा, देव मानत नसला तरी तेवढ्या वेळ मानू लागलं. पाया पडतो देवा मला एकदा वाचव यातून. कोरोनाची लाट संपली, काय सुधारली माणसं, काय परिवर्तन झालं, काय नाही महाराज. काय काय कोरोनात बिघडले लक्षपूर्वक आहे का. कोणतरी एकाने सांगितलं की अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही. माळकऱ्यांनी माळी काढून अंडे खाल्ले, ते पहिल्या लाटेत वाचले, पण दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा तेच मेले, त्याचाच नंबर लागला. नाही जगता आला आपल्याला. लक्षपूर्वक आहे का. येथे उपकारासाठी, इथे त्याच माणसासाठी गर्दी होते ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये परोपकार केलेला आहे. विठाला 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 इथे त्याच बापाचं कौतुक होते ज्या बापाने आपला मुलगा चांगला घडवलेला आहे. बापाची कमी नाही भारतामध्ये. तारुण्यामध्ये बाप झालो याच भान बरेच जणाला नसते. केवळ लेकर पैदा करणे म्हणजे बाप होणे नाही. हो, लेकर तर जनावराला असते. तर बाप होणे म्हणजे काय, बापाचं दायित्व खांद्यावर घ्यावं लागतं. बापाची जबाबदारी काय आहे. बऱ्याच वेळेला लेकरू मोठं झालं तरी बापाला त्याच्याशी कसं राहावं, याचा संवाद करावा याचंही ज्ञान नसते. तो झालेला असतो बाप, म्हणायला असतो 4 लेकर आहेत, हा 4 लेकर आहेत. काय केलं, कधीतरी विचारा त्या बापाला की बाप तुझं लेकरू लहान असताना हाताला धरून एखाद्या वेळेला त्याला हनुमानजीच्या मंदिरात घेऊन गेला का, तर तो बाप म्हणेल की न्यावं लागत असते का. माहितीच नाही ना की आपलं दायित्व काय. एक सांगू तुम्हाला, श्रीमद भागवत महापुराणामध्ये जड भरताचा आणि रहुगणाचा संवाद चालू असताना रहुगणाने जड भरताला सांगितलेलं आहे की महाराज तोच बाप आहे की जो बाप आपल्या संततीचं कल्याण करू शकतो. संतती विनाशाकडे जात असताना बाप जर उघड्या डोळ्याने पाहत असेल तर जेवढी संतती जबाबदार तेवढाच बाप सुद्धा जबाबदार असतो. विठाला विठाला विठाला. आज एका बापाची तेरवी आहे. बापाने केलेले संस्कार आहेत. बापाचं कर्तव्य काय आहे हे गुरुजींच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे. लाखो रुपये कमावले, कोट्यावधी रुपये कमावले, पण संततीवर जर संस्कार घडवले नाही तर ती संतती बाप गेल्याच्या नंतर तेरवी करेल की नाही हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला बाप रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतो, एक एक पैसा जमवत असतो आणि पैसा जमवण्याच्या छंदामध्ये संस्कार नावाचा विषयच विसरून जात असतो. आणि बापच जर संस्कार विसरला तर मुलांकडे संस्कार काय शेजाऱ्याकडून उधार घ्यायची वस्तू नाहीये.
ती घरामध्ये घडवावी लागते. संस्कार म्हणजे काय? नित्य जीवनामध्ये चांगलं जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संस्कार आहे. चांगलं म्हणजे काय? आपण जीवन जगत असताना दुसऱ्याला त्रास न होणे चांगलं. बिडी ओढताना आपल्याला चांगलं वाटेल, दुसऱ्याला चांगलं वाटेल का? हा, एखादा माणूस आपल्या शेजारी बिडी पितोय, त्याला चांगलं वाटते, दुसऱ्याला? तुम्हाला सगळ्याला बिड्या आवडतात का? कोणीच काही म्हणत नाही, होय नाही, नाही नाही. एक्झाम्पल दिलं, उदाहरण दिलं. दुसरा माणूस व्यसन करत असताना इतरांना त्रास होतो त्याचा, मग याचा अर्थ व्यसन करू नये एवढंच असतं, बाकी काय? ते त्याज्य पदार्थ आहे, ते करू नये. फार मोठं उदाहरण देण्याची आवश्यकता नाही. एखाद्याने दारू पिली, त्याने पिली, त्याला आनंद आहे, पण त्याच्या बडबडीमुळे, त्याच्या दुर्गंधीमुळे, त्याच्या विक्षिप्त वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास आहे. इतरांना त्रास होऊ नये असं जीवन जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संस्कार आहे. विठाल विठाल विठाल. हे जीवन जगायला शिकवणे म्हणजेच संस्कार शिकवणे होय. यापेक्षा वेगळं काही शिकवलं जात नाही गुरुकुलांमध्ये सुद्धा. आमच्याकडे गुरुकुल आहे, मी स्वतः गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था चालवतोय आणि विद्यार्थ्यांना रोज एकच सांगतोय की महाराष्ट्रभर आपल्याला प्रवास करावा लागतो. आपल्या प्रवासामध्ये आपण जीवन जगत असताना महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेला आपल्यापासून काही त्रास होऊ नये असं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. सोपं आहे जीवन. आणि असे उत्तम संस्कार घडवणारे, सुसंस्कार घडवणारे, सदाचार संपन्न जीवन जगण्याकरता मार्गदर्शन करणारं जीवन आदरणीय गुरुजींचं आणि त्या गुरुजींनी घडवलेले संस्कार हे आपल्याला प्रत्यक्ष विवेक सराच्या रूपाने दिसतायत. पिता पुत्राचं पिता कसा असावा तर वैकुंठवासी गुरुजी सारखा असावा आणि पुत्र कसा असावा तर विवेक सरासारखा असावा. अशी पिता पुत्राची जोडी मला असं वाटते विदर्भामध्ये शोधून सुद्धा सापडायची नाही. इतकी सुंदर पिता पुत्राची ही जोडी, त्याचं संपूर्ण श्रेय सरांना जाते, नागोराव गुरुजींना जाते की त्यांनी संस्कार घडवले. खरं तर बाप हा विषयच असा असतो की जो असतो थोडासा कठोर, भडकन बोलणारा, रागून बोलणारा, शिवी घालून बोलणारा. पण ज्या वेळेला तो बाप आपल्या जवळ नसतो, दुरावतो, किंबहुना आपल्याला सोडून जातो, त्यावेळेला बापाचं महत्व कळते. मुलापेक्षा मुलीला जास्त बापाची किंमत काय आहे ते कळते. कारण मुलाला नित्य भेटत असतो बाप, कारण तो मुलाच्या संपर्कामध्ये असतो बाप, मुलांच्या जवळ असतो बाप. पण मुलीला तिचा विवाह झाला की बाप सोडून जावा लागतो. कारण जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत आपण कितीही मोठं व्हा, आपण कितीही मोठं व्हा, लोकांमध्ये कितीही मोठं राहू द्या, परंतु बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला घराची चिंता करण्याची आवश्यकता नसते, काळजी करण्याची आवश्यकता नसते. एखादा मंगल उत्सव परिवारामध्ये असेल, पाहुण्या रावण्यामध्ये असेल,
चांगला कार्यक्रम असतील तर सगळीच माणसं तिथं जात असते. तर लग्न असेल तर आई निघते, बहीण निघते, मावशी निघते, आजी निघते, छोटे छोटे लेकरं निघते. पण एखादा माणूस मेल्याची ज्या वेळेला बातमी येते ना घरामध्ये, फोन आला, हॅलो काय, अहो ते आमका व्यक्ती रात्री वारला, सकाळच्या 10 वाजता त्याची माती आहे. 10 माणसं घरामध्ये बसलेले आहेत. आई आहे, बहीण आहे, मुलगा आहे, भाऊ आहे, आजोबा आहे. पण जेवण करायलेला बाप असतो आणि त्या बापाला सांगितलं जाते 50 किलोमीटरच्या अंतरावर ते गाव आहे ना, तिथे असा माणूस मेला. बाप कुणालाच म्हणत नाही तू जातो का रे, तू जातो का रे. ताट बाजूला सारतो, कपडे घालतो आणि निघायला लागतो. कारण बापाला माहिती आहे दुःखाचा प्रसंग आहे आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये मलाच गेलं पाहिजेत, मीच ते खांद्यावर घेतलं पाहिजेत, मीच तिथं हजर झालं पाहिजेत. जेवढं समस्या येते त्या प्रत्येक समस्याला पुढे जाणारा असतो तो बाप. संकट कितीही मोठं येऊ द्या, छातीवर झेलणारा बाप असतो. मग बघा तुम्ही, काटा टोचला की माणसं आई ग म्हणतात, पण अचानक जर ट्रक अंगावर यायलेला पाहिला की अरे बाप रे. छोटस संकट दूर करण्याकरता आई धावत येते, पण मोठी समस्या आल्याच्या नंतर निधडी छाती करून पुढे येतो, त्याचं नाव बाप आहे. आपल्याला आई वेळोवेळी दिसत असते, कारण ती घरामध्ये असते, किचन मध्ये असते, आजूबाजूला असते. पण दारामध्ये असलेला बाप, दुरून लक्ष ठेवणारा बाप, हे कळणं गरजेचं आहे. बापाला जर कधी ओळखायचं असेल तर मुलीच्या लग्नामध्ये बाप पहा. ज्या दिवशी मुलीचं लग्न ठरते तेव्हापासून सारखा धावपळ करतो तो बाप. आपल्या पायाची चप्पल फाटली की नाही विचार करत नाही, आपल्या अंगावरची बनेन फाटलेली आहे याचा विचार करत नाही. पत्रिका छापण्यापासून जेवढे ओळखीचे आहेत त्या सगळ्यांना स्वतः नेऊन जातो. तो माणूस लहान असला तरी जातो, त्याचे पाय धरतो आणि त्याला विनंती करतो या लग्नाला. तो लहान आहे की नाही याचा विचार करत नाही, सारखा फिरत राहतो, सारखा फिरत राहतो, सारखा फिरत राहतो. लग्न होईपर्यंत दाढीचा विचार नाही, कपड्याचा विचार नाही, चपलेचा विचार नाही. अंगाला ताप आली तर गोळी सुद्धा घेत नाही. आणि एकदा मुलीचं लग्न झालं, मुलगी निघाली, सगळा मंडप मुलीच्या आईच्या भेटीकडे डोळे लावून पाहत असतो. मुलगी आईच्या गळ्यात पडून रडते, पण एका कोपऱ्याला आपल्या गुडघ्यामध्ये मुंडकं घालून ढसढसा हमरडा फोडून रडणारा बाप कधीतरी ध्यान देऊन पाहायला पाहिजेत. कारण बापाचं स्वप्न एकच असते, आपली संतती मोठी व्हावी, आपल्या संततीचं नाव मोठं व्हावं. किती मोठं व्हावं? माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा व्हावा. मी एवढा आहे, माझ्यापेक्षा 1,00,000 पटीनं माझ्या मुलाचं नाव मोठं व्हावं. हे स्वप्न ज्याच्या अंतःकरणामध्ये असते त्याचं नाव आहे बाप. बाप समजणं हे काळाची गरज आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, कीर्तनामध्ये बाप सांगणं सोपं आहे, कीर्तनामध्ये बाप ऐकणं सोपं आहे, पण घरामध्ये बाप जपणं फारच कठीण काम आहे. कारण बाप जर जपला असता तर महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम तयार झाला नसता. बाप जर जपला असता तर भारतामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढली नसती. आजचं चित्र असं आहे की तरुण माणसं सगळ्या गावाशी संवाद साधतेत, पण बापाशी संवाद बंद झाला. कारण बापाशी बोलणं बंद झालं, बाप समजणं बंद झाला. बाप काय आहे हे समजायचं असेल तर आपण एखाद्या वेळा यशस्वी झाल्याच्या नंतर आपण गावभर पेढे वाटत असतो, आईला कौतुकाने सांगत असतो, घरात कौतुकाने सांगत असतो, पण आपला बाप किती खुश आहे हे एखाद्या वेळेला त्या बापाशी जवळ जाऊन पाहावं लागतं. माणूस जसा जसा मोठा होतो ना, जसा जसा मोठा होतो माणूस पुढे 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 सरकत असतो, पण त्या माणसाचं कौतुक करणारा फक्त एकच माणूस असतो, त्याचं नाव आहे बाप. माणूस थोडा जरी पुढे गेला तर गावभर चर्चा करणारा व्यक्ती असतो बाप. बापाला एवढा आनंद होत असतो की माझ्या मुलाने केलेली कामगिरी खूप चांगली आहे. म्हणून बाप ज्यांनी जपला ते माणसं सुखी आहेत आज, आणि बाप ज्यांनी दूर केला त्यांच्या दुःखाला पारावार नाही. विठाला 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 ऐका, 2 मिनिटं सांगतो, पुढे चालतो. कोरोना झालेला सगळ्यांनाच माहिती आहे.
नवीन नवीन कोरोनाची पहिली लाट आली की माणसं हा संपवलं तुम्ही अडचण अशी आहे ना, मला वाढवायचा छंद आहे पण तुम्ही अचानक कोणी आलं की बंद करा म्हणून नका, एवढीच विनंती आहे. विढाला 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 5 वर्षाच्या मुलाला कोरोना झाला. संतोष भाऊ दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. आईने सांगितलं जरा जपून दुरून दुरून राहा, त्याच्या ते शिंका आली की सगळ्यांनाच व्हायला म्हणा. डॉक्टरनी तपासलं, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, बाल रुग्णालयामध्ये छोट्याशा, आणि बापाला सांगितलं की नीट झाला की आम्ही तुम्हाला कळवतो, तुम्ही जा, संसर्गजन्य रोग आहे, तुम्हाला एक होईल तो. ते बापाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, साहेब घरी जाण्याचा तर प्रश्नच सोडा, मला कोरोना झाला तर चालेल, मी मेलो तर चालेल, पण मी ही खॉट सोडून बाजूला जाणार नाही, कारण माझ्या काळजाचा तुकडा आहे ते त्याला अजिबात सोडणार नाही, मी इथेच थांबेल पण बाजूला जाणार नाही. त्याचं नाव आहे बाप. आपल्या मुलावर येणाऱ्या संकटाच्या अगोदर समोर होऊन ते संकट आपल्या छातीवर घेतो त्या व्यक्तीचं नाव आहे बाप. तो बाप जपणं अतिशय गरजेचं आहे. ज्यांनी बाप जपला, ज्यांनी बाप सांभाळला, ज्यांनी बापाचं दुःख समजलं, ज्यांनी बापाची काळजी घेतली, तुम्हाला खरं सांगू त्या माणसावर भगवंत कृपा करत असतो. आणि ज्यांनी फक्त बाप ऐकला, ज्यांनी फक्त बाप पाहिला आणि ज्यांनी दिवसा बापाला शिव्या दिल्या, त्यांनी 4-4 माळी गळ्यात घातल्या तरी सुद्धा बाप भगवंत त्यांच्यावर कृपा करत नाही. बाप ऐकायचा विषय नाही, मी बोलून गेलो. बाप सांगायचा विषय नाही, बाप वाचायचा विषय नाही, बाप गायचा विषय नाही, बाप सांभाळायचा विषय आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, मुलगा बापाला सांभाळूच शकत नाहीत. कैलासराव, मला काही काही माणसं म्हणतात, तर आश्रमावर आले की बापून मी बसलेला असतो की बापू तुमच्यात राहतेत का? मी म्हणलं एवढा मोठा झालो नाही मी की मी बापूला सांभाळत, बापूच मी राहतो, बापू मला सांभाळत आहेत. माझ्यात कुठेही सामर्थ्य की मी बापूला सांभाळेल, मुलामध्ये कुठेही सामर्थ्य की ते बापाला सांभाळू शकेल. मुलामध्ये ताकद नाही की ते बापाला सांभाळू शकेल. फक्त मुलाने त्या बापाशी प्रामाणिक राहावं. बापाने केलेले परोपकार, बापाने केलेले उपकार त्यांनी विसरून बापाशी असभ्य वर्तन करू नये, बापाशी व्यवस्थित वागावं एवढंच अपेक्षित आहे. आणि एक वाक्य सांगू, जो मनुष्य बापाशी प्रामाणिकपणे वागतो, समाजाशी तो कसाही वागू द्या, काही घेणे देणं नाही. समाज तुम्हाला किती नाव ठेवू द्या, संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर तुमच्या पाठीवर जर तुमच्या बापाची थाप पडत असेल, वा बेटा म्हणत असेल, तर लोकांनी दिवसभर शिव्या दिल्या तरी तुमच्या जीवनात फरक पडणार नाही. आणि लोकांनी दिवसभर हार घातले, जय हो जय हो जय हो, आणि घरी गेल्याच्या नंतर जर बापाशी 2 मिनिटं बोलायला वेळ नसेल तर ते हार घातलेले सगळे बेकार आहेत. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा जपण्याचा विषय आहे बाप. खरं सांगू, ज्यांच्याकडे बाप आहे ते सगळ्यात भाग्यवान असते, कारण दुःख सांभाळण्याची क्षमता बापाकडे असते. जनकासारखा महात्मा, ज्याला समाजाशी घेणं देणं विदेह झालेला होता, पण ज्या वेळेला जानकी मातेचा विवाह होतो, जानकी माता विदाई होते, त्यावेळेला हंबरडा फोडून रडत असतो तो जनक राजा. जनकजीला विचारलं एका महात्म्याने की बाबाजी, आप तो विदेह कैवल्य को प्राप्त हुए, आपको किसी से कोई लेना देना नहीं, आप तो निर्गुण निराकार तत्व में रमे हुए महात्मा है, फिर भी आप रोते हैं. बोले भैया, बाप ऐसी चीज है जो अपनी बेटी की विदाई में उसे रोना ही पड़ता है, वो रो ही जाता है, कितना ही पत्थर दिल क्यों ना हो, वो रोता ही है. उसका नाम है बाप. विठाला 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 विठाला. संपला आपला वेळ. येऊ द्या, काहीच नाही, 12 पर्यंत जाऊ का? थोडं 5-10 मिनिट वाढव, चालेल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान
माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान विठाला 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 आहे का काही व्यवस्था लावलं विठाला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल देव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने बाप काय असतो आणि मुलगा काय असतो याचं उदाहरण ज्वलंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. येथे उपकारासाठी गुरुजींचं संपूर्ण जीवन विद्यादान करण्यामध्ये त्यांनी समर्पित केलं आणि तेच विद्यादानाचं ज्ञानदानाचं कार्य आपल्या परिवारामध्ये अखंड चालू राहावं याकरता त्यांनी सरांना घडवून पुन्हा विद्यादानाचं कार्य अविरतपणे चालू राहिलं. तुम्हाला खरं सांगू, अन्नदान केल्याने एकदा भूक भागेल, नेत्रदान केल्याने एखाद्या वेळेला नजर येईल, रक्तदान केलं तर एकदा माणूस जगेल, पण ज्ञानदान केल्याच्या नंतर तो मनुष्य आयुष्यभर जीवन जगत असतो. म्हणून ज्ञानदानासारखं जगामध्ये काहीच पवित्र नाही. ज्ञानेन सदृशम पवित्र मीह विद्यते. या जगामध्ये सगळ्यात पवित्र कार्य जर कोणता असेल तर ते ज्ञानदानाचं कार्य आहे आणि ते सरांनी केलेलं आहे. म्हणून येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठे, जे वैकुंठावर इथे आलेले होते काही काळाकरता अखंड भजन करून त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य पर्याति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. भजनाचा आश्रय करून वैकुंठाची प्राप्ती करून घेतली. पण इथे जीवन जगत असताना कशा प्रकारे जीवन जगायचे हे कळण्याकरता जगद्गुरु तुकोबार यांनी अभंगाचं 3रं चरण सांगितलं. हरि बोल.
लटके वचन नाही दे उदासीन. लटके शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे खोट. वचन शब्दाचा अर्थ आहे बोलणे. वचन ऐका कमळापते लटके वचन. आणि पुढचा नाही माग घ्यायचा. लटके वचन नाही. जो कधी खोट बोलत नाही. मग काय बोलतो? सत्यम प्रियात प्रियम प्रियात न प्रियाम असत्यम अप्रियाम. खोट बोलणं माणसाला नेहमी अडचणीमध्ये आणते. म्हणून माणसाने खोट बोलू नये. बोलावं कसं ज्ञानोबराय सांगतात. साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कबीरा शिवानी बोलियो जो मन का आपा खोय औरन को शीतल करे और आप से तल होय. माणसं बोलत असताना फारच विचित्र बोलतात. काही गावात एखाद्या गावात एक मूर्ख असतो. काही गल्लीत एक मूर्ख असतो. काही काही घरोघरी मूर्ख माणसं पाहायला भेटतात. नको तेच बोलतात. एकदा एका परिवारामध्ये विवाहाचा कार्यक्रम ठरला. लग्नाचा कार्यक्रम. लग्नाच्या बैठकीमध्ये त्याला सांगितलं भाऊ तू काही बोलू नको. तू बोलला म्हणजे लग्न मोडलंच समज. तो म्हणला मांडव जळायला तरी बोलू नको का? अरे इतकं वाईट बोलू नको. बोलूच नको ना काय. तो म्हणला मग नवरी दुसऱ्यासोबत पळून गेली तरी बोलू नको का? अरे बोलू नको रे. म्हणला नवरदेव मेला तरी बोलू नको का? बोलणार पण वाईट बोलणार. लटके वचन नाही. खोट कधी बोलायचं नाही. आणि देही उदासीन हे थोडासा मोठा प्रोजेक्ट आहे. हे डोक्याच्या वरून जाईल. देही म्हणायला सोपं आहे. ऐकायला सोपं आहे. भक्त ऐसे जाणार दे देही उदास. आणि ते म्हणणं सोपं आहे. बोलणं सोपं आहे. पण देहावर उदास होणं जरा कठीण काम आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख दुःखे समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. मग धन्य जगी तोची एक हरे रंगे नाचे. देही उदासीन देह तादात्म्य नष्ट झालेला जीव. देह तादात्म्य नष्ट होण्याकरता त्यातलंही पेट्रोल संपला. विढाला 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 विढाला. पेट्रोल नाही संपणार. लाईन आली. पेट्रोल का संपला? संतोष भाऊ एवढ्या मोठ्या कार्यक्रमात पेट्रोल का संपला? सरांचं कार्य एवढं मोठं आहे की अरे मारवाडीलाच काय पुसत तालुक्याला पेट्रोल कमी पडणार नाही. माणसं मोठे आहेत. बापूंनी सांगितलं. मला फारसा अनुभव नाही. कारण बापूंचा आणि विवेक सरांचा खूप जुन्या अनेक वर्षापासूनचे नातं आहे. नाही देही उदासीन. देहावर उदास राहणे. देह तादात्म्य नसणे. आणि म्हणून येथे उपकारासाठी सोड देत जा. आले घर जा वैकुंठी. नको त्या वस्तूला हात लावत जाऊ नका. पखवादाला हात लावा. माईक चेक करायला पखवादाला ठोका म्हणजे करंट लागणार नाही. आणि शेवटी तुकोबराय सांगतात की त्यांच्या मुखातून सदैव अमृतासारखे शब्द वर्षत राहतात. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. एकदा प्रेमपूर्वक पांडुरंगाचं भजन करा. विठोबार कुमाये 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 गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए.
ते संसारी दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. तुकोबऱ्यांचा एक एक शब्द चिंतनीय आहे आणि एक एक शब्द वैकुंठवासी नागोरावजी गुरुजी यांच्या प्रतिमेला बरोबर बसणारा आहे. आणि शेवटी तुकोबऱ्यांचं मनोगत आहे मधुरा वाणी. वचन वाणी बोलणे हे एक अर्थी शब्द आहेत. मधुरा वाणी ओठी. मुखातून मधुरासारखं गोड भाषण निघते. स्मित भाष्य गोड भाषे मधुर भाषण म्हणजे बोलल्याच्या नंतर पुढच्याच्या अंतकरणाचा ठाव घेणारं आल्हाददायक वचन जे बोलल्याच्या नंतर मनाला प्रसन्नता वाटेल असं गोड बोलणं मधुरावाणी ओठे. जे मधुर वाटेल गोड वाटेल ऐकायला चांगलं वाटेल. कोकिळ आणि कावळा एकाच रंगाचे असतात पण कोकिळा ज्या वेळेला बोलते त्यावेळेला सगळ्यांना आवडते आणि कावळा ज्या वेळेला ओरडतो त्यावेळेला कोणालाच आवडत नाही. काल्याचं कीर्तन 3 तास कीर्तन झालं. माणसं कंटाळली. जेवायला बसली. सगळा जेवण वाढलं. तेवढ्यात एक जण आला. म्हणला थांबा भजन करा. वरडू लागला हरे राम हरे राम. ऐकणारे म्हणले जेवाव की पळून जावा. इतका कर्कश वाटतो. तसं कर्कश ओरडणे नाही. मधुरावाणी ओटे. तुका म्हणे वाव वाव मध्ये स्पेस जागा. इतराचे गुणदोष सामावून घेण्याकरता थोडस उदार अंतकरणाचा जो आहे त्याला म्हणायचं तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. इथे परोपकार करण्याकरता ते आलेले असतात. जीवन जगत असतात. इतरांवर परोपकार करत असतात. आणि एक ठराविक कालावधी संपला की या शरीराला इथेच सोडून परलोकाची यात्रा करत असतात. विठाला 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 थोडं 2 मिनिटं लक्ष द्या. माणूस गेला आणि गेल्याच्या नंतर 16 संस्कारापैकी हा शेवटचा संस्कार याला पिंडदान. आपल्याकडे 13वा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10वा. ग्रस्ती माणूस मेला तर 13वी केल्या जाते. ब्रह्मचारी व्यक्ती जर गेला तो 14वा केल्या जातो. वानप्रस्थी जर मेला तर 15वा केल्या जातो. आणि संन्यासी साधू जर वारला तर त्याची षोडशी केल्या जाते. 16वा दिवस साजरा केल्या जातो. अशी परंपरा आहे. पण हे जर नाही केलं तर याचं उत्तर गीतेमध्ये आहे. पतंती पितरो हे शाम लुप्त पिंडोदक क्रिया. ही पिंडदानाची क्रिया जर बंद पडली तर जो व्यक्ती गेला त्या व्यक्तीचं पतन होते. पतन. आणि मग कुठून मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोकात. त्यांना जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये खाली पडावं लागते. पतन होते. म्हणून हे पिंडदान 13वा करावा लागतो असं शास्त्र सांगते. हे केल्याशिवाय पर्याय नाही. पण हे करत असताना सुद्धा या निमित्ताने कीर्तन आयोजित होणं, सगळी भजनी मंडळी येणे, टाळ वाजणे, मृदंग वाजणे, विणा वाजणे आणि विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष होणे. कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवान स्वतः हजर राहत असतात. कीर्तन म्हणजे महाराज उभा राहणे, माईक लावणे, सिस्टीम लावणे याचं नाव कीर्तन नाही. तर प्रत्यक्ष भगवान श्री हरी प्रगट होणे म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन चांग होय अंग हरे रूप. मग कीर्तनामधलं संपूर्ण साहित्य हे विठ्ठलमय असते. विणा असेल, मृदंग असेल, टाळ असेल, हे विठ्ठल असते आणि प्रत्यक्ष तो विठ्ठल कीर्तनामध्ये प्रगट होत असतो. असं गुरुजींच्या 13वीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा. आणि कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने आलेले सर्व पाहुणे मंडळी, त्या सर्व पाहुणे मंडळींना खूप खूप धन्यवाद. का धन्यवाद तर धन्य ते संसारी. आपण सर्वजण धन्य आहात की या सोहळ्याला कीर्तनाकरता आपण हजर झालात. 13वीच्या निमित्ताने आपण हजर झालात आणि एवढ्या संख्येनं आपण हजर झालात. माणसं जेवढी जमतात तेवढी त्या माणसाने केलेल्या कार्याची पोचपावती असते. वेगळं सांगण्याची आवश्यकता नसते. कारण वेगळं कितीही काही सांगितलं
आपण खूप सांगायलो माणूस चांगला होता, माणूस चांगला होता, पण शेजारचाही माणूस जर मंडपात येऊन बसत नसेल तर आपल्या सांगण्याला काही अर्थ राहणार नाही. पण काय कार्य केलं हे समाज सांगत असतो आणि समाज एवढ्या स्वरूपामध्ये जमला याचा अर्थ त्यांनी केलेल्या कार्याची ती पोच पावते. म्हणून आलेल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाणीला येथे पूर्णविराम देतो. वैकुंठवासी नागोरावजी गुरुजी यांच्या 13वीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा आपण सर्वजण एकदा टाळी वाजून रामकृष्ण हरी या नामाचा जप करायचा, हीच गुरुजींना श्रद्धांजली ठरेल. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित बसा. बघा 9:30 पासून सुरुवात झाली, बरोबर. बघता बघता 12 वाजत आले, बरोबर. मी तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही, टाळी वाजवा म्हणलं नाही, कुठला त्रास दिला का? तुम्ही वाजवली नाही तो विषय वेगळा. पण आता थोडी टाळी वाजून 1-2 मिनिट सगळ्यांनी भजन करा. या भजनाचा ध्वनी वैकुंठात गेला पाहिजे आणि वैकुंठातल्या श्रीहरीला देवाला जाग आली पाहिजे की आपल्या वैकुंठामध्ये आलेले नागोरावजी गुरुजी त्यांच्या सर्व नातेवाईकांनी, सर्व पाहुण्यांनी, सर्व मित्र परिवाराने, सर्व स्नेह परिवाराने केलेलं भजन आणि त्या भजनाचा परिणाम गुरुजींना कायमची चिर शांती, वैकुंठ लोकामध्ये दिव्य गाधी आणि वैकुंठ आपण केलेल्या भजनाचा परिणाम गुरुजीला वैकुंठामध्ये सन्मान मिळणार आहे. पुत्रांनी केलेल्या पित्याच्या रूपाने अन्नदानाचं कार्य, ज्ञानदानाचं कार्य, नामदानाचं कार्य, विद्यादानाच्या कार्यामुळे वैकुंठामध्ये वडिलांना सद्गती प्राप्त होत असते. म्हणून एकदा टाळी वाजून सगळ्यांनी भजन करायचंय. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी बोला.